सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज साताऱ्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत। पक्षातील दिग्गज नेतेही साताऱ्यात दाखल झाले आणि त्यामुळे शरद पवार काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दुसरीकडे कराडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक होती। विधान परिषद निवडणुकीची रणनीती आणि मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आजचे सातारा आणि कराड इथले राजकीय दौरे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने साताऱ्यात मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळत आहे। आज साताऱ्यामध्ये दोन दिग्गज नेत्यांच्या देखील मोठ्या बैठका पार पडत आहेत। मी आता सध्या उभा आहे साताऱ्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या परिसरामध्ये। यामध्ये देखील आता थोड्याच वेळात खासदार शरद पवार हे पोहोचत आहेत। रयत शिक्षण संस्थेचे जे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जो अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमानंतर देखील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत विधान परिषदेचे अभयसिंह जगताप यांच्यासोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत देखील शरद पवार यांची बैठक पार पडणार आहे। येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही महत्वाची बैठक मानली जात आहे। तर दुसरीकडे बघायला गेलं तर कराडमध्ये देखील महायुतीचे जे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांची देखील कराडामध्ये बैठक पार पडत आहे। या बैठकीला देखील आता मंत्री शिवेंद्रराजे असतील, जयकुमार गोरे असतील, उदयनराजे भोसले असतील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले असतील हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर विधान परिषदेचे उमेदवार आहेत धैर्यशील कदम यांच्यासोबत देखील महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। एकंदरीत बघायला गेलं तर काल देखील मोठी घडामोड पाहायला मिळाली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेक आले आहेत। यामध्ये देखील भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहेत धैर्यशील कदम यांनी देखील त्यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर काल देखील साताऱ्याचे पालकमंत्री शिवसेनेचे जे नेते आहेत शंभूराज देसाई यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। 1 तास कमराबंद देखील महत्वपूर्ण बैठक झाली। त्यानंतर शंभूराज देसाई यांनी देखील बोलून दाखवलं की माहितीच्या भाजपकडून देखील आम्हाला कुठल्याही बैठकीला बोलवलं जात नाहीये। त्यामुळे नाराजी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना एकंदरीत पाहायला मिळाली। त्या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर शरद पवार आता थोड्याच वेळात या कार्यक्रमाला हजर राहतात। महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक देखील पार पडते तर दुसरीकडे कराडमध्ये देखील महायुतीची बैठक पार पडते। या दोन्ही बैठकांकडे देखील सातारकरांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं तर सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या दोन्ही बैठकांकडे सातारकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।